एव्हरीवन, कसे आहात तुम्ही सगळे? स्वागत आहे माझ्या नवीन ब्लॉगमध्ये. इथे मी तुम्हाला तवा पिझ्झा करून दाखवणार आहे. तवा पिझ्झा म्हणजे तव्यावरचा पिझ्झा. आता प्रत्येकाला पिझ्झा आवडतो, बऱ्याच लहान मुलांना पिझ्झा आवडतो. तसा कबीरला सुद्धा पिझ्झा आवडतो. तो खूप दिवसापासून बोलत होता, "मम्मा पिझ्झा कर" करून. तर मी घरच्या घरीच पिझ्झा करते, तव्यावर करते. प्रत्येकाकडेच मायक्रोवेव्ह असतं असं नाही. तर आपल्याला जर लहर आली पिझ्झा खायची, तर आपण असा सोप्या पद्धतीने पिझ्झा करू शकतो. आता तो कसा करते तो तुम्ही बघा. पहिले आपल्याला पिझ्झाची साधी सोपी अशी भाजी करून घ्यायची. म्हणजे तेलामध्ये जस्ट राई जर टाकायचं, कांदा टाकायचा, चांगला परतून घ्यायचा आणि आपण शिमला मिर्च, कांदा आणि टोमॅटो एवढं 3च साहित्य घेतलेलं आहे आणि त्याच्यात आपण सुके मसाले ॲड करणार आणि भाजी करून घेणार आहोत बेसिक. टोमॅटो टाकला. बरं पिझ्झा तर तुम्हाला सगळ्यांनाच आवडत असेल, तर तुम्ही अशा पद्धतीने पिझ्झा नक्की करून बघा. जर लहान मुलांना माहिती ना, कधीही कुठलीही लहर होते आणि सुट्टी असली तर अशा सगळ्या गोष्टीची डिमांड तर असतेच. तेव्हा नक्की करून बघा असा पिझ्झा तुम्ही. मीठ टाकलं, मग ते सुके मसाले वगैरे सगळे टाकून हळद, मीठ, मसाला जे पण आहे. शिमला मिर्च टाकून घेतली. आमच्या घरात तर पिझ्झा अशा पद्धतीने पिझ्झा सगळ्यांनाच आवडतो. सॉस ऑप्शनल आहे, कारण आपण नंतर पण टाकणार. तुम्हाला टाकायचं असेल तर तुम्ही टाकू शकता. मी टाकलेलं. कधी मी टाकते, कधी नाही टाकत. अशी मी बेसिक एक पिझ्झाची भाजी तयार करून घेतली. थोडंसं झाकून ठेवायचं म्हणजे ते पूर्ण जरा शिजून घेतं. जरा शिमला मिर्च पण थोडीशी नरम वगैरे होते आणि व्यवस्थित एक भाजी बेसिक तयार होते. ते मॉन्जिनीसमध्ये रेडीमेड पिझ्झा बेस भेटतात. अशा प्रकारचे पण भेटतात दुकानात. मग आपल्याला त्या बेसला थोडंसं तूप किंवा बटर लावून घ्यायचंय. मी मोस्टली तूप असतं माझ्याकडे तर मी तूप लावते. बटर पण तुम्ही लावू शकतात. त्यानंतर आपल्याला जी भाजी बनवून घेतली ती आपण सर्कल वाईज आपण ती भाजी पूर्ण स्प्रेड करायची त्या पिझ्झा बेसवर. सॉस टाकून घ्यायचं. नंतर सॉस टाकायचा. ती अशी लेयर बनवायची. सॉसचा चीज घ्यायचा. स्प्रेड करायच्या. तुम्ही कुठलाही चीज यूज करू शकता. नंतर तव्यावर थोडंसं बटर किंवा तूप किंवा तेल काहीही टाकायचं. नंतर हा पिझ्झा बेस जो आपण पूर्ण त्याच्यावर स्प्रेड केलेलं सगळं ते ठेवायचं आणि नंतर ते झाकून ठेवायचं. तुम्ही काही कशानेही झाकून ठेवू शकता. टोप ठेवू शकतात किंवा काही तुमच्याकडे असं भांडं असेल तर ठेवू शकतात. असं झाकून ठेवायचं. म्हणजे हा तर बेक केलेला बेस असतो. फक्त तो खालून जरा शेकला गेला पाहिजे म्हणून चेक करत राहावं लागतं आणि इथे आपला सुंदर तऱ्हेने मस्त असा पिझ्झा, यमी पिझ्झा तयार झाला. सुपिरियरिटी कॉम्प्लेक्स आहे ते. सुपिरियरिटी कॉम्प्लेक्स कुठं काढला मध्ये? मानसिक स्वास्थ्य. हां, मानसिक स्वास्थ्य. तर हे ते न्यूनगंड, अहमगंड आहे. ही येतात कुठून? काय होतं? माणसात उपजत स्पर्धा करण्याची एक आपल्याला सतत आपल्याला रिव्ह्यू सुद्धा मिळालाय की मस्त झालाय पिझ्झा. असा पिझ्झा तुम्ही सुद्धा नक्की करून बघा आणि मला कमेंट करून सांगा. चला पुन्हा भेटू, तोपर्यंत बाय. जाता जाता सबस्क्राईब करायला विसरू नका.